छोटा पेरू, छोटा पेरू छोटा. ह्याच पेरूचा हा पेरू आहे. पेरू खाऊन आम्ही टाकला होता आणि हा आला उगवून. सरदार, लखनवी सरदार, सन ऑफ सरदार, सन ऑफ सरदार, सन ऑफ सरदार, लखनवी सरदार, लखनवी सरदार. आता हा पण मोठा होईल. कसा आलाय बघा. पाणी असतं त्याला ड्रिपचं. कसा दिसतोय फ्रेममध्ये. मी पाणी दिलंय त्याला. इथं ड्रिप नव्हतं तेव्हा पण पाणी दिलंय. ह्या झाडाला पण पाणी दिलंय. लय कष्ट घेतल्या झाडासाठी. मला निसर्ग खूप आवडतो, त्यामुळे हिरवाई खूप जास्त आवडते मला. अशी झाडं ही असली ना मला लय चांगलं वाटतं. समोर अशी सारखी बागायची झाडं पाहिजे. कामामुळे कुठं जाता येणार नाही तर जायचंय. आपली आता पुढली जी ट्रिप होणार आहे ती असणार आहे तमिळनाडूची. चिदंबरम मीनाक्षी मंदिर. लवकरच भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता रानात आहे पेरूमध्ये. आमच्या पेरूत आहे आम्ही. पेरू पशी आहे. 2 पेरू. आज तिसरा एक होता पण तो काही नीट आला नाही. त्याला काढून टाकला मी. म्हणलं की दुसरा लावू आपण. चला मित्रांनो, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला असंच मला प्रोत्साहन द्या. आणि माझे व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला जरा व्ह्यूज आले पाहिजेत. तुम्ही बघा आपले व्हिडिओ. चल तर मग ह्याच नोटवर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला आता मी चाललो आहे घरी. बघा मिरच्या घेतल्या घरी. आता 2-3 कालवणं होतात बरोबर आहे. नाही झाले तरी एक तर होतंच. इतक्या मिरच्या कोण खाणार आहेत. एकदम कडक मिरची आहे. गावरान गावरान मिरची, गावरान सगळं काय गावरान. चला आमचा कुडातला कांदा काढलाय. आता परत दुसरा कांदा पडेल आमचा तो नवीन. आता ह्या सरमाडाच्या जागेवर पण कांदाच करायचा आहे. चला एक झलक आमच्या कुडाची. हे आमचं सपार, हे आमचं मोकळं रान आणि ही आमची मका. हे आमचं शेवगा नाही ह्याला काय बोलतात सांगा कमेंट करून. ते आहे काय असेल ते. चला तर मग जाऊ घरी. ह्याची डागडुजी करायची. आता दुसऱ्या परत चिंगडी पाडणार आहे यामध्ये. काय असं होतं. सामान बिमान टाकले आता ह्याच्यामध्ये. ह्यातली चिंगडी काढली. परत त्याचा सरमाडाचा वापर करून थोडंफार डागडुजी करायची. वर्षा करायची जरा. चला तर मग जाऊ घरी. चला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त.